बापरे! इतकी जास्त महाग वस्तू झालेत काय सांगायलाच नको. तुळशीबागमध्ये गेलो भरपूर सारी शॉपिंग करायची होती म्हणून. पण होता रविवार आणि रविवारची खूप गर्दी आणि खूप म्हणजे रेट डबल रेट लावत होते ती लोकं. म्हणून मला जितक्या म्हणजे मोजक्याच वस्तू घेतल्या, जास्त काही शॉपिंग केली नाही. हडपसरला जायचं होतं, मग जाऊ दे म्हटलं आता प्लॅन आपला तुळशीबागचा आहे तर जाऊया. मग तिथनं आलं की मम्मीने मस्त इथं ग्रीन चिकन बनवलं होतं. ते अजून शिजायचं होतं म्हणून म्हणजे भाजी फोडणी टाकली आणि मी इथं भाकऱ्या बनवत होते. म्हटलं तेवढीच आपल्या मम्मीला मदत होईल. तर इथं मस्त अशा जाड मऊ लुसलुशीत भाकऱ्या मी बनवून घेतल्या. तर तुम्हाला ज्वारीची भाकरी आवडती की तांदळाची मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्या इकडे तर ज्वारीचीच भाकरी खूप आवडीने खातात आणि आमच्या सोलापूर साईडला अशी जाड भाकरी नाही चालत, एकदम पातळ लागते. पण इथं आलं की सगळं चालतं. माझ्या मिस्टरांना पण चालतं खूप. म्हणजे जिथं तिथं गेले की ज्या त्या पद्धतीने खातात. काही असं नसते की असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर इथे पाहू शकता तुम्ही भाकऱ्या किती मस्त फुगल्या होत्या. तर इथे मोजून 4 ते 5 भाकऱ्या मी बनवल्या आणि मम्मीनी इथं भाजी बनवली आणि बिर्याणी पण बनवलेली होती रात्री. तर इथं मम्मीला म्हणलं थोडं हाय बाय कर माझ्या व्हिडिओमध्ये ये आणि मम्मीसोबत मस्त अशा गप्पा-टप्पा करत आमचा इथं स्वयंपाक रेडी झाला. तर पप्पाला पण म्हणलं थोडंसं व्हिडिओमध्ये घ्यावं, तेवढ्याच आपल्या आठवणी राहतात. आई-वडिलांसोबत एकतरी फोटो किंवा एकतरी व्हिडिओ असलाच पाहिजे. हे पुढे जाऊन आपल्याला खूप म्हणजे खूप आठवण येते या सगळ्या गोष्टीची.